चांदवड येथील आठवडे बाजार स्थळ या ठिकाणी असलेले हनुमान मंदिर येथील मंदिराच्या हॉलमध्ये गेल्या 9 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला। यावेळी दररोज पहाटे 4 ते 6 वाजता काकड भजन, सकाळी 8 ते 11 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 3 ते 5 संगीतमय श्री संत चरित्र कथा, सायंकाळी 6 ते 7 वाजता सामुदायिक हरिपाठ तर रात्री 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम झाला। त्यानिमित्त दररोज हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज जाधव, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष आळंदी, हरिभक्त पारायण किशोर महाराज खरात सिन्नर, हरिभक्त पारायण एकनाथ महाराज सदगीर ठाणे, जिल्हाधिकारी विश्व हिंदू परिषद, हरिभक्त पारायण उमेश महाराज दशरथे परभणी, हरिभक्त पारायण एकनाथ महाराज चत्रशास्त्री पारनेर, हरिभक्त पारायण प्रभाकर नाना महाराज झोलकर गंगाखेड, हरिभक्त पारायण भागवताचार्य माधवदाजी महाराज राठी, श्री क्षेत्र तपोवन पंचवटी नाशिक, हरिभक्त पारायण उच्च विद्या विभूषित महाराज भगवंत डोंबिवली या सर्व महाराजांचे रात्री 9 ते 11 दररोज कीर्तनाचा कार्यक्रम होत असून तर यांना गायनाचार्य हरिभक्त पारायण अंकित महाराज शिंदे आळंदी, हरिभक्त पारायण महरुज टेक, हरिभक्त पारायण मयूर महाराज म्हस्के आळंदी, हरिभक्त पारायण रमेश महाराज गांगुर्डे कळमदरे, हरिभक्त पारायण रवींद्र महाराज कोतवाल चांदवड, हरिभक्त पारायण विवेक महाराज साळुंके आनंद लहरी शैक्षणिक गुरुकुल चांदवड, हरिभक्त पारायण गणेश महाराज वाघ मनमाड, हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज पवार आसरखेडे। तर शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तन हरिभक्त पारायण मोरे महाराज आडगाव यांचे घेण्यात आले। तर परमपूज्य स्वामी जयदेवपुरी महाराज चंद्रेश्वरगड चांदवड यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या शुभ हस्ते दहीहंडी फोडण्यात आली। हरिभक्त पारायण महाराज यांचे झाले। त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व हरिभक्त पारायण महाराज यांचा शाल श्रीफळ देऊन चांदवड येथील हरिभक्त पारायण वारकरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यानंतर सर्व ग्रामस्थांना व गावकऱ्यांना महाप्रसादाचा लाभ देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कृपा करून तरुणांना निवडणुकी वाढण्यासाठी मदत करायची। तरुण मंडळींना निवडणुकी वाढण्यासाठी मदत करायची आणि वाढताना एक विचार करायचा तुमचं असं
नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.